माझ्या सर्जाची माझ्या राजाची जोडी खिल्लारीची आली कृपा करतेची धार घामाची पीक बहरून सारी गेली माझ्या सर्जाची माझ्या राजाची जोडी खिल्लारीची आली कृपा करतेची धार घामाची पीक बहरून सारी गेली सर्जा राजाला सजवा सारा गावात फिरवा एक ताशाचा वाजवा सण आला बैल पोळ्याचा वाटच्या वाट सरा चार कोस माझी वाडी भरतारा हाती गाडी बंधू खिल्लारी जोडी की आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढंच नव्हे तर भारत देशाच्या वेगवेगळ्या स्टेटमध्ये बैल पोळा हा सण साजरा केला जातो. याच्या मागचं कारण काय माहिती आहे का तुम्हाला? काय कारण आहे सण साजरा करण्याचं? बैल आणि गोधन म्हणजे गायीपासून गोरा होते मग बैल होतात, बरोबर आहे. या बैलाच्या भरोशावर पिढ्यानपिढ्या आपण या भारतामध्ये शेती केलेली आहे आणि बैलाच्या भरोशावर आजपर्यंत शेतकरी शेती पिकवत गेला आणि त्यातून पिकलेल्या मालावर तुम्ही आम्ही सगळी जनता जिवंत आहोत. आज काळ बदलला, ट्रॅक्टरचा काळ आला, मशिनरी आल्या, तरीही बैलाचं महत्त्व काही कमी होत नाही. कारण याच्यापासून मिळणारं शेण आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, त्यापासून शेती सुपीक होते. आणि वर्षभर जो बैल आपल्या शेतामध्ये राबतो त्याचं वर्षातून एकदा तरी त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की जो रात्रंदिवस राबतो. काही मागतो का आपल्याला? नाही. ऊन वारा पाणी पाऊस सगळ्या याच्यामध्ये हे राबतात आणि आपल्याला अन्नधान्य मिळवून देतात. तर एक दिवस त्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. म्हणून हा पोळा हा सण आपण साजरा करतो. आपल्या शाळेमध्ये सुद्धा आपण आज हा सण साजरा करतो 20वी प्राथमिक विद्यालयामध्ये. याचं कारण एकच आहे की तुम्हाला हे समजलं पाहिजे की पशुवरती प्राण्यावरती आपण प्रेम केलं पाहिजे आणि ते जे आपल्याला मदत करतात तर त्याची थोडी तरी परतफेड या निमित्तानं आपण केली पाहिजे. आणि म्हणून आजचा सण आपण आपल्या विद्यालयामध्ये साजरा करत आहोत. ठीक आहे, चला त्यांना लक्षात ठेवा. शेतकऱ्यांचा विचार केला का आणि काही दिसत नाही, काही अन्नधान्य काही घरगुती